या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादातून भर बाजारपेठेत एका तरुणावर एडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 25 वर्षीय रतन आप्पासो पाटोळे गंभीर जखमी झाला आहे. प्रभागातील उमेदवार निवडून आल्याच्या आनंदात फटाके उडवण्याच्या कारणावरून हद्दपार आरोपी सागर राजेंद्र खोत याने त्याचा मित्र आयुब मेहबूब सरकासव याच्या मदतीने रतन पाटोळे यांच्यावर हल्ला चढवला. बुधवारी 24 तारखेला रात्री 9:30च्या सुमारास भर बाजारपेठेत एडक्याने डोक्यात, तोंडावर व पाठीवर वार करून रतन पाटोळे याला गंभीर जखमी करण्यात आलं. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते. जखमी रतन पाटोळे यास तात्काळ पेठवडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. रतन पाटोळे हा साळी गल्लीतील रहिवासी असून बाजारपेठेत हार विक्रीचा व्यवसाय करतो. आरोपी सागर खोत हा त्याच गल्लीत शेजारी राहत असून यापूर्वीही त्याने मारहाण केली होती. या संदर्भात आधीच तक्रार दाखल होती. या प्रकरणी उज्ज्वला अप्पासो पाटोळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित आयुब सरकासव यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एडक्याला धार लावल्याचा फोटो स्टेटसवर टाकल्याने तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रात्री उशिरा दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज पेठवडगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वडगावहून सतीश मोरे.